असते हे मग झालं प्लस प्लस इज इक्वल टू 2 हे दोन खंजेरे वाजवले ना बाबू तर तमाशातली ढोलक ऐकू आली थांब पाणी लावू दे याने पाणी लावा लागते बाबू तुम्ही 15 दिवस ये ना मा इकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत 21 मे ते 4 जून माझं गाव लांब आहे कोट गुरुकुलात या तुम्ही कधी दारू नाही पिणार या संस्कार तुम्ही कधी दारू पिणार नाही कधी फटाके फोडणार नाही कधी तुम्ही थंड्या पाण्यानंच आंघोळ करा मी गरम पाण्यानं आंघोळ नाही करत कारण ग्रामगीतेत महाराज लिहितात उष्ण पाण्याने आंघोळची करणे तो रोगीच समजणे कमी खर्चात कसं जीवन जगाते ग्रामगीतात सांगते बाबा शपथ सांगतो तरुणांना आणि हे पोथी वाचायला कोणाला बोलायची गरज नाही हो वा ही हो करायला ग्रामगीता नव्हे पारायणाशी वाचता वाट दावी जनाशी म्हणून तर मी जिवंत 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो 14,000 गावात गेलो विद्यार्थ्यांनो 14,000 मामाच्या घरी नव्हतं नेत्रेकोणीमध्ये आई मामाच्या घरी नाही नेतो महिमा म्हणे आपण गरीब आहोत आई काकाच्या घरी नाही नेत म्हणे गरीब आहोत आता माझे महिन्यातून 23 गाव बदलतात 23-24 दुपारचे कार्यक्रम आहेत आता उद्या दुपारी मी कळमेश्वर द्याव आणि संध्याकाळी रामटेक जवळ परवा चंद्रपूर मध्ये मामाचं गाव नव्हतं भेटत कशामुळं तुम्हा मायबापाच्या प्रेमामुळं म्हणून तर पोराईला सांगतो मला शपथ द्या हात वर करा द्या सर्व तरुणांनी शपथ म्हणा आम्ही सद्गुरू काशीनाथ बाबाची शपथ घेऊन सांगतो जीवनात कधी दारू पिणार नाही बिडी पिणार नाही खर्रा खाणार नाही लॉटरीचं तिकीटी काढणार नाही दिवाळीला फटाके फोडणार नाही रंगपंचमीला रंग टाकणार नाही आणि लाकडाच्या होळ्या पेटवणार नाही आणि हे पैसे वाचून एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला पुस्तकं लेटर बुक घेतली आईच्या शपथनं सांगतो बहिणींनो तुम्ही प्लॅस्टिकचे चमचे काय वाटत राहते एवढा सगळा आरसा तोंड तर दिसलं पाहिजे तो व्हॉट्सअप कुठून समजेल ती एवढाले चमचे एवढाले प्लॅस्टिक मारुतीच्या देवळात लावला मी कापड माझ्या बहिणींनो पुस्तकं वाटा मग गाडगे बाबाची असो की तुकडोजी महाराजाची असो गाडगे बाबा वाचू द्या ना चालले बहार गेले सत्यनारायण करायला गाडगे बाबा म्हणून माझ्या बहिणींनो बाई मुलींची शाळा कोण काढली हो पहिली मुलीला बोला जरा उभी राह ना इतक्या घरी पुस्तक कसे पुरती बरोबर आहे धन्यवाद हे घे 5 पुस्तकं 5 झाली आणि ताई तू घेऊन घे पुस्तक ते मोठी आहे तर तिने मराठा मार्ग दे ताईने धन्यवाद बाळा आता तू उभी राही ना थांब नाही 1 मिनिट ये ना 1 मिनिट बाई कशी बोलायला जाय तू इलेक्ट करतो सांग विद्यादानाचं काम कोण केलं अंगात आणणाऱ्या देवीनं की सावित्रीनं मग सावित्रीबाई कामाची आहे की अंगात आणणारी हा शंभराची नोट देते कपड्याला तेवढं आपल्याच पालखीची दिसते बाई माये नाही ते पैसे हे कपडे बंडूचे बस काय लेकरं चिवचाट बरं लहान लेकरं बसून आहेत कीर्तनात हे आता हे झाकण पाय बरं केवढं उभं राहिले ये अरे पुस्तक गाण्याचं पुस्तक आहे ना याच्यात चांगली गाणी लिहिली मी कि दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना
दोन पैकी एक घे, 50ची घे, एक पुस्तक घे. पुस्तक आहे 10 रुपयाचं, नोट आहे 50ची. मागचे बोलू नका. अक्कल वापर. दोन पैकी एक घेतो, पण टाळ्या वाजल्या पाहिजे असं काम करू. मागचे बोलू नका. मी तुझ्याच एवढी पोरगी दुसरी उभी करतो. उभी राहिलं मुंडी नको उभी थांब ना. दोन पैकी एक घे. काय पाहिजे टाळ्या जमलं. अरे थांब ना. नोट मिळेल ते तर मला तुला द्यायचीच होती, पण मी तुझी परीक्षा पाहिली. तुझी पहिली नियत कुठे गेली? पहिले कुकडे नजर घेतली तू. खरं सांग इमानदारी. पहिले कुकडे इच्छा होती तू. मग काय काशीनाथ बाबाच्या दर्शनानं बदलला म्हणून काशीनाथ बाबा बदलला ना. काशीनाथ बाबामुळे विचार बदलला ना. हे घे. धन्यवाद. ये बाळा तू ठरव आता काय घेतो. मराठा मार्ग घे किंवा 50ची घे. हा पाहिजे. हा घे ना. त्याच्या माईची शिकवण आहे. हा हा बाई घे ना. कोणत्याही कीर्तनात लेकरांना पुढे बसत जा. दररोज नोटा भेटत जाते. आता कीर्तनात माणसं तर राहत नाही. एवढी भयानक परिस्थिती झाली. फक्त निवृत्ती पो सरळ बसतो. पायाकडून झाला का सरळ बसतो. अधिक महिना होता का त्या टाइम आले का मावसा? जय भीम मावसा. बता राम राम दंडवत. मुसलमान आले आदाब सलाम वालेकुम. आणि जवान मोठे आय लव यू. आणि मानबा पंथाच्या लोकांचे दंडवत. आणि वारकरी संप्रदायाने रामकृष्ण असंच कीर्तन आहे. 9 खंजेरे वाजवतो ना मी. तो गेम आहे माझा याचा झाला. खाली बसणार. अरे मी 7 वाजवल्या नव्हत्या. म्हणजे तुम्ही लोक ना 7 वाजवते. मी वाजवत नाही 7. मी पहिल्यांदा 1 वाजू आई तर बाया म्हणून ढोल वाजवते. तुम्ही मायनं बापानं कौतुक केलं नांदगाव. मग अशी वाजवता वाजवता कसेही आवाज निघतात बाबू. आज अमेरिकेनं मला पुरस्कार दिला. चालून राहिलं. बायको 52व्या वर्षी गेली. ऍक्सिडेंट मध्ये मोठे दादाचा नातू वारला इथं वनकळचा. दररोज ऍक्सिडेंट मध्ये जाऊन राहिले लोक. आणि मध्ये तुकडोजी बाबा 58व्या वर्षी गेले. तुम्हाला जगणार राहिले पाया पडतो आई बहिणीच्याही. तुकडोजी महाराज 58व्या वर्षी गेले. भगतसिंग कमी वयात फासावर गेले. आणि हे देशीवाले ऍक्सिडेंट मध्ये लंबे झाले. 2 पोटे एवढे दारू केले. आणि मागचा पुढच्याले म्हणे तिकून ट्रक येऊन राहिला. आणि हे पोट मागचं म्हणे आपण दोन्ही लाईटच्या मधातून जाऊ नये. मेले दोघेचे दोघे. अरे तुकडोजी महाराज 58व्या वर्षी गेले. सत्यपालचं 63 वय आहे. किती वर्ष शिल्लक दिले बाबा? 5. ते बाबा 90चे आहे. माय वडील 92 वर्षाचे होऊन गेले.
पण मेल्यावरही बाबानं देहदानाचा फॉर्म भरला होता. मेल्यावर कामी आलं पाहिजे रे म्हणजे सत्यपाल तुझ्या बायकोचं देहदान केलं. माझी इच्छा आहे मी मेल्यावर देहदान करतो. मला नदीत राख टाकून खराब करू नको. माझ्या भावांनो काय मानू मला 5 वर्ष शिल्लक दिले. मग तुकडोजी बाबा 98 वरती गेले. माझं अगोदर दर्शन झालं बाबाचं काशीनाथ बाबाचं. मला 5 वर्ष शिल्लक दिले ना. काही काही लेकरं माईच्या पोटात मरतात. मग हे 5 वर्ष कोणाचे रिटायर झालो ना. मग तुम्हाला आम्हाला जगवलं कोण देवानं निसर्गानं. मग त्याचं काम करा. असं समजा आपण मरून राहिलो आपण मेलो. मी त्या दिवसपासून बायको मेली त्या दिवसपासून समजलो आपण मेलो. इंजिनियर साहेब हेच आहे शपथ न सांगा इंजिनियर साहेब तुम्ही तो नकाशा टाकून राहिले ते माझ्या आश्रमाचा तर माझ्या गावातले लोक काय म्हणून याटोनो झाला सांगा तुम्ही ते काय म्हणतात इंग्लिश मध्ये असा चुना टाकता आणि ते माप घ्या. सत्य घटना आहे का? खरंच बांधसाल का? खरोखर बांधता का म्हणजे तुम्ही खोटं खोटं बांधता? खरोखर बांधता काय म्हणजे गरीबाच्या बायकोनं जर सोन्याचं मामाईनं सोन्याची एकदाणी घेतली तर मामाईले म्हणे हे खरंच सोन्याची आहे का? खरंच सोन्याची एकदाणी आहे का? जन्मात तर सोनं घेतलं नव्हतं. एक कापूस येचू बैल वागू वागू गाय वागू वागू सोनं घेतलं तर मामाईला म्हणजे खरंच आहे का सोन्याची? गरीबाले एवढे हलकट समजतात मोठे लोक. इंजिनियर साहेब ते चुना टाकून ते असं माप घेऊन राहील ते माझ्या आश्रमातल्या हॉलचं 52 बाय 80चा हॉल बांधला आणि मामाईचं महाद्वार बांधलं गावात आणि सर्व फुकट. माझ्याकडून 1 पैसा साहेब काही ना काही तर घ्या. महाराज तुम्ही लोकांनी जीवन अर्पण केलं कारण वारकऱ्याचं पोरगा आहे ना. संत वासुदेव महाराजाच्या दरबारात आहेत म्हणून कीर्तनकार आहे. किती हलकट समजलं. मी त्या दिवशी रडलो की साहेब माईटिंग घेतात माझ्या गावाला कारण गरीबाचं पोरग पुढे नाही केलं पाहिजे. धनगराचं पोरग पिया ज्याच्या बापाचं 50 एकर होतं त्याचं फक्त दारू. मा गावामध्ये शिरसोलीमध्ये चांभाराच्या पोरानं 3 मजली मकान बांधलं. गरीबाचं सोनं घातलं तर तुझीच आहे का? हे तुझीच आहे का? काऊन गरीबाला घेऊच नाही. आणि मोठ्या रानडोक्यानं कधी 14 कॅरेट त्याच्या बायकोनं घातलं. मोठे लोक काय चंबाना केली बाई. मामाईचा हात तागायत धरला मागावा. तिची विटंबना केली. आता माई माय ऑक्सिजनवर आहे 2 महिन्यापासून. आजच तिला आईने म्हटलं आई नाही मोबाईलवर बोलवलं नाही. अरे माय बाप चिंता करतात किंवा बायको चिंता करते. तुमचं तर लग्न होईल नाही. दुसरी तिसरीचा येऊ शकत नाही. मला फेसबुक सांगते की तू सज्जन पोरगा स्वामी विवेकानंदाच्या विचारात. कुठे वाटायचा टोपीचा फोन यायचा. माईचा फोन येते बघू कुठं आहे. आई मी सत्यपालच्या किल्ल्यात राय बाबा लागल तर त्याच्या संगत आहे पण संन्याशी होऊ नको. साधू की संगत बाई मामाईचा हात धरला म्हणून मामाईचं महाद्वार गावात बांधलं. साहेबांनाच नकाशा स्वतःच्या निगराने खाली बांधून गेलं. आणि मामाईचं मंदिर बांधलं. मंदिर नाही हे मंदिर नाही बरं. कळस सोन्याचा
आणि शेतकरी आत्महत्या करून म्हणून राहिला. आता तर आपल्या देशात एकच भूत लागला, तो 200 फुटाची मूर्ती बांधते, हा 300ची बांधते, दुसरा 500ची बांधते. सर्व मूर्त्या इथं बरबाद करून टाका देश. आणि अरे माणसानं दगडाने देव केलेलं साहेब, दगडाने देव केलं आणि माणूस दगड झाला. आणि 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार. सांग ना मावशी, कुठं गेला देव? तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. भगवान तुम्हारे घर में, तुमचे माय बाप तुमचे देव आहे आणि तुमची देवी तुमची बायको आहे. माझ्या माय बापू जत्रा में फकरा बिठाया, त्या नर्मदा नदीत अंग धुवायला गेले आणि 5 बाया मेल्या. काय साठी गेले ते? अंग धुवायला. कोणासाठी गेले ते? देवासाठी. मग ह्या डुबल्या तेव्हा देव कुठं गेला? किसे छुपा है नाम तेरा, तूने माझा देव कसा आहे? तुकडोजी बाबा सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात ना साहेब, तुम्ही त्या दिवशी मला ज्ञानेश्वरी पारायणात सत्कार घेतला होता ना, आणि ज्ञानेश्वरीच्या आसनावर मला बसवलं होतं की बाबा वाचा, तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे. माझ्या माय बापाला तो देव मंदिरात नाही, तो भगवंत आहे या मायमध्ये. तुम्ही आहे ना देवी आणि तुम्ही बाप देव. पोट्टे माय बापाला भूलतात. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, जिसको देखा ही नहीं उसको भगवान कहते हैं, और जो माँ बाप सामने है उसे जुदा करते हैं. काल बच्चे भाऊ कडून त्या भुकेलेले, ज्याची जेवायची सोय नाही, एक म्हातारा होता बोराळेले, हाताने स्वयंपाक करतो म्हणे आणि दुसऱ्या दिवशी ते भाकर पाण्यात भिजू घालतो म्हणे, 2 दिवस खातो. काटे उभे राहिले बरोबर. आणि देवाच्या डोक्यावर तुम्ही दूध टाकता. नवरा बायको तो महाराज सांगते हो, बायको तुमची हात छापातो. जरा लक्ष चालवा. आपण आपल्या म्हणून बोलतो. अरे ऐक ना, बंद कर. तुझ्या मायचा फोन आहे ना, कोण कदर केली तू? तुझ्या मायचा फोन आहे ना, माझा बाळ कुठे आहे? मग मी कीर्तनात आहे. चांगलं. अरे उन्हाळ्याच्या सुट्टीत या तुम्ही 10-15 पोरं, मजा येऊन जाईल. हे तुम्ही बंद करा, नाही तर तुमच्या पोराईले बाबू या पोराईले काही विचारा, पोरीले विचारा, सांगतात दीपिकाच्या नवऱ्याचं नाव सांग. मुलांनी बोला. पुस्तक दीपिका पदुकोण, पुस्तक मराठा राय अर्जंट उभा घे राय ना. नाही तर पोरीली विचारू दे, बाई ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग. क्या बात है बेटा. सावित्री उभीच राह, स्टँड अप. सावित्री तू मागची उभी राह ना, पहिल्यांदा तुला सांगितलं ना. या मॅडम आता उभे राहिले ताई, राह दोघी उभे राह. काय काय देईन मी तुम्हाला? पुस्तक देईन. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याच्या घरी भुई सपाट. धन्यवाद बाळा. सावित्रीच्या ज्योतिबाच्या मुलाचं नाव यशवंत. बरं ते ज्योतिबाचं पोरग होतं का? सावित्रीचं होतं का? मग होतं कोणाचं? हा चांगली अभ्यासू आहे बाळा तू. तर सावित्रीची लेख आहे. हे पुस्तक जाऊ दे बेटा. पाहायला लागो आणि बोलला काय तू आपला एक जण तुले 100 रुपये देतो. दे रे 100. राय ना, राय ना, ये ना, उपाय राय ना, सांग ना. जिजाबाईच्या बापाचं नाव सांग. बोला. राय बाबा.
खाली त्या पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही पुढाचा उद्धार करी तुझ्या तू बाईची जात असून तुझी किंमत नाही बाईची जात असून मागच्या महिन्यात जाऊन आल्या ना तुम्ही सासू सुना आली ना विड्रॉल करू पोरगी आहे म्हणून आणि इकडे देवीची पूजा करतात पोरीने कमी लेखतात जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे जन्म देण्यासाठी आई पाहिजे रक्षाबंधन घंटा तुला बहीण पाहिजे रक्षाबंधन घंटा तुला बहीण पाहिजे भाऊबीजे घंटा तुला बहीण पाहिजे कॉलेजमध्ये प्रेम करायले पोरगी पाहिजे जन्म देण्या मुलगी गाणं पाहिजे म्हणून ज्याचे दोन पोरी आहेत ज्या दोन पोरीवर ऑपरेशन केलं त्या एखाद्या बाईनं उभं राहा हाय कोणी तुम्ही मंगाच्यात आहात का ये देखो एक दोन बहीण दी धन्यवाद मायावती बहन मायावती अरे बाप धन्यवाद बाई सासऱ्यानं म्हटलं ना पोरगा पाहिजे कुळाचा दीपक नवऱ्यानं तुझे माय बाप धन्यवाद ग्राम गीता देव बाई जाऊ दे हातात पाहिलं पाहिजे सॉरी जाऊ दे 7 बहिणी आहेत धन्यवाद मला काही मुलगा नाही मुलगी नाही सर्व सारखं आहे मुलगा असला तर सून येते सांग ना ज्याचे मुलं आहेत त्याचे हात पाय ना बरोबर मागे 2 आहेत मुलगा असला तर सून येते दुसऱ्याच्या पोटातून आपण आपल्या मायच्या पोटातून आलो आणि आपली बायको कोणाच्या पोटातून तिच्या मायच्या पोटातून ते आपल्या मायची कदर करूच शकत नाही होई नाही शकता करीन तर कुठपर्यंत 7-12 भेटेपर्यंत बाहेर लागणं काही जे आहे ते सत्य पाहता ज्यांना भेटलं ते बसून जातात न अपेक्षा सत्याशिवाय बोलत नाही माझा धंदा आहे का खोटं बोलू जे आहे ते ग्रामगीतेतलं आहे करायला आता याच्या पुढे उभे राहा जैले 2 पोरी आहेत घे जेवू दे बेटा जैले 2 पोरी आहेत अजून ऑपरेशन केलं नाही विचार विनिमय चालू आहे दिल में तुझे बिठाने मैं बन रहा माझ्या भावांनो तुमच्यातला एखादा माणूस उभा राहा एखादा काशीनाथ बाबाला अर्पण करा की बाबा मी 2 पोरीवर ऑपरेशन करत पोरापोरीमध्ये अंतर ठेवणार नाही केलं सण त्यांना नका उभे ऐकून घ्या ज्याले 2च पोरी आहेत मांग पुढे चालू आहे करावं की नाही करावं काय म्हणणं आहे हा तुम्ही ऐकलंच नाही 2 पोरी आहे पण अजून ऑपरेशन केलं नाही आता उद्या रिझल्ट फायनल बर तुम्ही उभे राहिले किंमत केली एक पुस्तक देतो काय एकदम इरिगेशन नोकरीवर वाटते किंवा उद्योगधंदा 2 पैकी 1 हा धन्यवाद बाळा तुझ्या बापाकडून तू पुस्तक घे तुझ्या बाबाने धन्यवाद 2 मुलीवर ऑपरेट 2 मुलीवरच समाधान मानलं तुम्ही काय मुलापेक्षा कमी आहे मायबापाचं नाव तुम्ही उज्ज्वल करता बेटा क्रीडा क्षेत्रात आता 12वीचा निकाल पाहणं मुली पुढे आहे तुला काय व्हावं वाटते बेटा माईक तुझ्या भाऊ अळणगावची आई इथं बसून आहे काय नाव त्याचं गजूभाऊची पत्नी काय
मला सांगता नाही येत. भारत माता की जय. लेकरू उठलं अरे त्या माईले धन्यवाद द्यावा लागेल. लेकरू घरी झोपून ठेवलं नव्हती आली कीर्तनाला नाही पूर्ण चांगलं नाही तर काय जन्म कमाईन त्या लेकरायचं. 4-4, 5-5 लेकर आहेत काय काय लोकांना त्याला काही तकलीफ नाही ना. बदला खाली अरे मरीन मी एखाद्या दिवशी टाकलं. अरे वांदेला सारखेच करून राहिले. अहो कमी होत काय हवा वादळ चालू होतं. भारत माता की जय. आणि लग्नीने कोणी म्हणतात उठू नका पाणी अडवा पाणी जिरवा. ताई तुझ्या पप्पाने मम्मीले धन्यवाद. काय विचार हे ना लाईन तोडली ना. बोल तू कशी काय आली? तुला काय व्हायचं आहे मला हे माहीत पण केलं ना. थांब थांब मी पोरीचा आवाज नाही जाऊ देत ना तुम्ही. जवळ ठेव असं जवळ घे असं. नाही तर धन्यवाद. मग डॉक्टर व्हायला कोण्या देवाचा अंगारा लावा लागेल. जवळ घे माई असंच ठेव. कोण्या देवाची उपास धरावं लागते. हे घे आई बाबाचे हा. क्या बात. झोकलो माहिती पायावर. मुलापेक्षा मुलगी बरे दोन्ही मुलाचा उद्योग. मुलाचा उद्धार करी. जय गाऊ जय शिवराय. मुलापेक्षा मुलगी बरी. नाही आणि तुम्ही बाया म्हणता मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. त्याचा बापही म्हणते होऊ दे ना होऊ दे ना. तुम्हाला कोणती तकलीफ आहे माणसाई लेकरं त्या बाया मरतात ना बाळणपणात. तुम्ही तयारच जा. सांग बाबू बाळणपणाचा त्रास बाहेर आहे की माणसाईले रे. बोला मुलांनी बोला. बाहेर 9 महिने 9 दिवस तिला कळाच पोसा लागतात. किंवा बापाने मला 3 महिने 2.5 किलो ठेव बरं कसा नीट येते. आपण डायरेक्ट बोलत असतो बाहेर लय तकलीफ. कुठेही पा त्या महिलांना पाया खालीच घेतलं. आता मला काही काही तुम्ही माय मावलं असल्याचं बोलता येत नाही तर माय पोरीशी मला मुलगी आहे. मी काय ब्रह्मचारी मानाला होता. दुसऱ्याच्या लेखी बाई खराब करणारी हरामी आवल्या. ब्रह्मचारी होते वासदेव महाराज आमच्या भागात मरेपर्यंत. आज नाही आहे नाही तर हे पण महाराज ब्रह्मचारी आहे. तुम्हीच सांगा बाबा. तुम्ही अनुभवी आहे बायका केलेल्या. राहू शकत थकते काय कोण. त्या बाईला बस बघा. हे बाई बस बाई बस बसू ना. पाहिलं बाय यायले बायका असून यायची नियत मोठी. या गंमत म्हटलं मावसा बाई खाली बस जोकोही बाई मागं नाही तरी तुमचं फेसबुक पूर्ण. तोरे नाही ना पडे दगा बाजरे दगा बाजरे. तुम्ही तर म्हणायला झालं काय काम होतं ऑनलाईन मारायचं आणि गेलीत ना नियत. माझ्या अकोटच्या जवळ गांधीग्राम आहे. गोलपट्टी भेटते. एका पुढाऱ्याने छपला मारला एका मास्तर. तो म्हातारा माणूस तिला वाटलं मा पोरासारखा तिला वाटलं मा बापासारखा. हा बसला तिच्या पायाला पाय घातत. तू वाचलं ना पेपर नाव नाही सांगितलं. तुम्ही घबरावलं हा नाव ना सांगितलं. आपण तर भेटत नाही कोणाच्या बापाले. चाकू मारले चोराईने 3 चाकू मारले.
त्याला वाटते मरते आता मरतो मी. सत्य कधी मरते का? सत्य परेशान होगा लेकिन वो परेशान होगा लेकिन पराजित नाही. त्यानं पहिला चाकू मारला ना काकामध्ये तो हड्डीवर लागला, त्यानं तुटला. पान हातात त्या चाकूच तुटते त्या हातात. अजून 2 मारले त्यानं. त्याला वाटलं याच्या पोटातच चाललं. अरे सत्य नेम जयते नो जयते. माय मोजरीच्या स्टेजवर खंजेरे फेकल्या. मा काय बापा केले? मा तुकडोजी महाराज मा सोबत आहे ना. इमान इतबारे प्रेम केलं. जे लोकांनी सांगतो तसा वागलो रे. आणि ते मी तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही मा कीर्तनातून घरी जायची ताकद नाही कोणाची. आणि काका तर जाऊच शकत नाही, कारण जोपर्यंत काकू माझ्याजवळ बसून नाही. काकू म्हणत असेल येऊन जाऊन तू दुसरा सेकंड लय मार्क करायला. जोपर्यंत काकू तू तुझ्या पोराजवळ बसून आहे तोपर्यंत काका घरी जाऊ शकत नाही, कारण घराची किल्ली काकू जवळ आहे. हा बसते ही विरोधी पक्ष नेत्यासारखा गावा येते घरी गावा येते. आई आज रातभर जाऊ नको त्या लेकराचा विचार काही फसवणारा नाही. मी काही कान फुक्या बोलू नये. त्याला बायकायला घेऊन बसते चुकीचे बोल बायकासारखेच बोलते. काही सांगत नाही. हे होता राजा त्यानं खाल्ला भाजा. अरे ते सांग ना हे डॉक्टरीन कशी होईल, हे शास्त्रज्ञ कशी होईल. पाहिलं ना धनगराचं पोरग कापडे पिया. दुसरं पोरग तुमच्यात काही मिलिटरी वाल्याच्या मायनं उभी राह. जिचा पोरगा सैन्यामध्ये आहे तिनं उभं हाय. एखादी आई जिचा मुलगा सैन्यामध्ये आहे, फौजी मिलिटरी मध्ये. हा अहो बाई सैन्यात एकही मुलगा नाही. बुडेले यूज देत नाही. आता मिलिटरी वाल्याच्या बायकोनं उभा राहा. ज्या बाईचा पती सैन्यामध्ये आहे, देशाचं रक्षण करणारा, त्या पत्नीनं उभ्या राहा. 1 मिनिटासाठी बघतो तुमच्या जागेवर असाल तो उभे राहा. अहो सत्कार करतो माय काशीनाथ बाबा संस्थांकडून, कापडे साहेबाकडून, त्याच्या वडिलाकडून, त्याच्या आईकडून. कोणीच नाही करू. हो कापडे सैन्यामध्ये मग उद्या कोण नाही. बरं बायकोही नाही, माई नाही. बरं बहीण तरी उभं राहा त्याच्या. हा राहा ना. एखादी बाई तर उभ्या राहा. एवढा टाइम तुम्ही सुशिक्षित असल्यावर मी काय टीका करायला आलो का माझ्या बहिणीची? अहो तुमचे कोण आहेत ताई? मिलिटरी मध्ये कोण आहेत ताई? हा बहीण आहे. तू भाग्यवान बहीण आहे. तुला राखी बांध्याचा स्वाभिमान आहे बाळा. काय आडनाव? दारोकार. हे आडनाव रुपनाथ बाबा की ताई. बाऱ्याचं लेकरू देशासाठी आहे. धन्यवाद. तू बहीण भाग्यवान आहे की तो भाऊ देशासाठी काम करते. आणि बाकीचे भाऊ काही भाऊ देशीचं काम करते किंवा एखाद्या पोरीच्या लफड्यात. धन्यवाद ताई. साडी दे. ग्रामगीता दे. साडीची गरज नाही ना. ग्रामगीता दे. हाँ दे मॅडम. धन्यवाद ताई. मेरा रंग दे बसंती. ताई तुमचे कोण आहेत? तुमचे बी भाऊच. भाग्यवान बहिणी आहे. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. धन्यवाद बाळा. मेरा रंग दे बसंती. धन्यवाद देतो त्या माय बापाला, तुझ्या मायला, तुझ्या बापाला. टाळ्या वाजवा. उभी राहा बाई.
म्हणून तरुणांनी देशासाठी वेळ द्या, देशीसाठी नाही. कोण्या पोरीसाठी मरमर करू नको. पहिले कॉलेज कर, पण बापाले फायनान्स वर गाडी मागते. कर्ज काढून 11वीतल्या पोट्या फतराले काय गरज आहे तुला गाडीची? 17 वर्षाचा पोरगो कुठं गाडी चालवत असते का? काय काय राहते का तुम्ही? मग त्याचा अधिकार आहे. आपल्याकडून काही नाही. कापडे साहेब जिंदाबाद. या देशासाठी 3च लोक कुकडे दोन्ही दोघी उभ्या राहा. हा अजून काय बाबा तुमच्या ना पाय बाई. हा दे हातानं हात. नेऊन नको देऊ. एकटीच नाही, ह्या आहेत ना काही अंधारात आहे देशासाठी. सज्जन लेकरं असेच अंधारात राहते. मग ठीक आहे. एवढ्या उशिरा व शांत मावशी तू आई आहेस का? त्यांचं कोण आहे दादा? जाऊ दे बा, गलती झाली तर खराब आहे. धन्यवाद. बसा आता. एक जण नाही उभ्या राहत. आता एक 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 जाऊ द्या लोक. जाऊ दे ते ग्रामगीता त्या आईकडे. करा हातवर गोपाला माय बापांना धन्यवाद. देशासाठी लेकर या आपल्या पॉइंटवर मी तुम्हाला बोर होऊ देणार नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. आणि मला कीर्तन बंद नाही होणार. कीर्तन संपल्यावर माझ्याजवळ मेमरी कार्ड आहे. जास्त डोक्स खाजवायचं असेल 250 द्या. आणि 40 वर्षातले कीर्तन आहे का? 40 वर्षातले कीर्तन 4GB मेमरी कार्ड आहे. खंजेरही राहतात माझं. कॅलेंडरही आहेत बाबू. भिंतीवरही कॅलेंडर असावे तर माझ्या तुकोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम दादा गीताचार्यांचे असावे. 20 रुपयात कॅलेंडर आणि 100 रुपयात 4 पुस्तकं. ग्रामगीता वेगळी वेगळी क्वालिटी. मराठा मार्ग आणि प्रबोधन सम्राट आणि गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन. आणि या तबला वादकाचंही पा काय कला आहे याच्या हातात. हात खूबसूरत नाही पण हाताची कला खूबसूरत आहे. बाकी ती मूर्त्या सुंदर बनवल्या. 100 रुपयात आज कमी करून टाकायची. 100 द्या. 1.25 मूर्ती असते पण 100 रुपयात देतो. तांबटकराचं पोरग आहे. साईड बिझनेस म्हणतात. तबल्याची मेहनत आणि मूर्ती बनवते. तुम्ही आत्महत्या करून मरता. पहा ना तुमच्या नांदगावातल्या दुकानं कोणाच्या आहे? अमरावतीचं मार्केट पहा ना, सतीधाम मार्केट. हे रोडवरचं कपड्याचे दुकान पहा कोणाचे. मग आपल्याला आपला घेऊच नाही. आपण फक्त पंक्तीत फिरू फिरू करून देऊ का? आणि फायनान्स वर गाड्या घेऊ बँकेच्या सौजन्याने. म्हणून म्हणतो मारवाडी, गुजराती, जैन, ब्राह्मण, मुसलमान, हिंदू, बौद्ध यायले आदर्श माना. हिंदूनं बौद्धाले आदर्श माना, बौद्धाने हिंदूले माना, हिंदूनं मुसलमानाले माना, मुसलमानाने हिंदूले माना. काऊन म्हणतो? हे काही लोक आगा लावते हिंदू मुसलमाना. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे चोट्या, ना हिंदू धोखे में है ना इस्लाम खतरे में है. नांदगांव में सब धर्म के लोग मजे में हैं. तुम्हारे चमत्कार दाखवतो. एखादा मुसलमान काका असतील तर उभे राहा. म्हणजे हिंदूच्या कीर्तनात मुसलमान आहे की नाही दाखवतो. पहा राह उभे. 1 मिनिटासाठी उभे राहा. एखाद्या मुसलमान काकांना हात देव. ते मागाय इतने दूर. अरे शाल देने की थी ना मेरे को. अब इतने दूर मैं कैसा आऊं? मेरे क्या रावण के हाथ है?
आणि कोण म्हणते हिंदू मुसलमानात खाले हे मंदातले त्याला आगा नव्हता. टाळ्या वाजवा. कोण म्हणते बौद्ध वेगळे, बुद्धाचा आदर्श घ्या. बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्ही बायको ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मेंबर नसती. हे संविधान लिहिलं बाहेर, नाही तर तुले तर पायातली चप्पल म्हणून. पण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या कायच्यामुळे झाल्या? काय प्रसाद खाल्ल्यानं झाल्या की अंगाला लावल्याने? संविधान या बहुजनाला दाखवलं बाय आओ दादा आओ दिल्लीकडे भिमान बोटे या बहुजनाला दाखवलं. शिवाजी महाराजांचा. अरे शिवाजी महाराजाचे अंगरक्षक मुसलमान होते बाबा. सलाम वालेकुम. क्या नाम आपका? ये देखो ऐसी हरामी औलाद रहती लाइट मारते. ये औलाद गंदी औलाद है. कोई बच्चे यहाँ पे खून दे रहे, वो ऐसा सोच. आपका नाम क्या? तारिक नवाब. नवाब तारिक भाई, यहाँ पे बच्चों ने खून दिया. 50 बच्चे हर साल खून दान करते. तुम भी करते? कितनी बार किए? 3-4 बार. हम तो छुप कर. तुमने ऐसा बोला कि हिंदू मुसलमान कुछ देखो, ये सारे हिंदू मुसलमान में बौद्ध हिंदू में आ रहा. लेना न देना करके मैं आप आए तो मुझे आनंद हुआ. शाल है क्या लिए? पुलिस वाले जाति स्थलों का झगड़े नहीं लगाते. ये देश में मरने वाले 3 हैं. पहले शेतकरी आत्महत्या, दूसरा मिलिट्री वाला, तीसरे पुलिस वाले. एक कपड़े का बच्चा बच गया शिवम चाहे. आज चंद्रपुर में थानेदार साहेब या ना तुम्ही वडील आहे ना. अरे पोलीस इन्स्पेक्टरचा बाप अभिमान आहे ना. धनगराचा पोरगा आपण नाही ना गरीबाचे कुठं पुढे गेलो असतो. हे तर लेकरं शिकले म्हणून इज्जत झाली आपली. टाळ्या. हम तो झुक कर सलाम करते हैं. अरे मुसलमानाकडून शिका. कापूस कोण पिकवते ते पोरो? बोला. शेतकरी. शेतकरी. उभा घेऊन घे. ते पोरं मनापासून बोलून राहिलं. घे लवकर. शेतकरी कापूस पिकवते आणि नांगा ओ हे सगळं त्याचं बापा सांगतात असतात. बाबाने हिसकेची नांगत याचं खा, रोडचं कमिशन खा, कारखान्यात खा, शिदा बघा. तूही तसाच पैदा झाला. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं तर नांगा त्याचे लेकर पुढे नाही गेले सांगून देतो. फकीराचेच लेकर पुढे गेले ज्याच्या बापानं फुल कमावून ठेवलं. ते फेल झालं. कारण पोट्याईले अवघा आयत करून देणं म्हणजे बापानं पोराने आयत्या भोकाचा नागोबा केला. माझ्या गावात आले तर 0 होते तुम्ही. बरोबर काही नव्हतं. आता इन्कम टॅक्स रिटर्न किती भरता तुमचं तुम्हाला वडील. पैसे आणले नव्हते. तुमचे वडील म्हणजे तुकाराम महाराज. फक्त वाटप करा. पण शिक्षण इंजिनियर बसल्या बसल्या नकाशा कॉम्प्युटरवरून महाराज कायले फिकर करता तुम्ही हे घ्या. कागदावरच बिल्डिंग तयार. म्हणून लेकरायले लगे आले ये इकडे गाई गाई दुखू दे गाई गाई. अरे महत्वाचा विषय जास्त वाढवत नाही मी.
मला मालूम आहे 2 तासापासून माईच्या मांडीवर लेकरू बसला. तुम्ही तरी नवरे निवटला. तुमच्या नांदगावात मला एवढा मजा येऊन राहिला. हे गावच अलग आहे. रक्तदान करतात, महाप्रसाद करतात. हे पोरं जवान पोरं युवा महोत्सव करतात. नाही तर मग युवा महोत्सव काय तर ह्याचा महोत्सव चाल बरं गेलं. पोरीला घेऊन गेला की चिखल झाला. बसले एका कोपऱ्यात. तुझं नाव कुठं लिहून सत्या ह्याच केला पोरा पोरी. आणि त्याने काय तो एवढा प्रेम करते. त्या मायनं त्या पोरीला सांगतो. त्या मायनं त्याच्यावर तिने पैदा केलं, लायला मोठं केलं, तिने कॉलेज शिकवलं. आणि असं कसं माय बापाला सोडलं काय ते मला प्यार हो गया. पागल सारखी करते. पोलीसवाल्याला पता नाही राहत. हे पोरगी जाते बसून तोंडाले पट्ट्या बिट्ट्या तयारीनं जाते. आता मला सांगा पोलीसवाल्याने काय करावं बाबू. माईक आला. सगळ्या प्रेमात कडतरा झाला. खतरा नाही गावाला. हे कसं वर जाऊन द्यायला गावा सांगायला. काही माणसं मोठे भू आले. काही गावात मोठे दलिंदर जाती हिंदू मुसलमानात भांडणं, बौद्ध हिंदूत भांडणं. आता जैन लोक पाहतात ना तुमच्याकडे भांडणच नाही होऊ द्यायचे. मारवाडी कधी भांडत नाही. हे पाहिलं का कोणता मारवाडी? अग्रवाल, पालीवाल. कधी ऐकलं बजाज? लागन तर बजाजची गाडी देईन तो. माल पाणी काय नाव गंजवाय अग्रवाल. माल पाणी म्हणजे मालही आहे पाणी आहे. आम्ही कोरड भाऊ, कोरडे, धोत्रे, कडू. आमच्या गोरगरिबाचे नावच आहेत. तेलगोटे, हे वानखडे. ते पत्रकार मंगेश वानखडे म्हणजे वाणीतले खडे. हे तेलगोटे, तेल लावून गोटे. वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं तर काय तरी ठीक आहे. पण बाणासुरे, बाणासुरे. पण हे बाणासुरे त्यातले नाही. भाऊ या गावाच्या मुलाईनं चांगलं काम केलं. गावकऱ्याईनं बाणासुरे भाऊ कबड्डीचा प्लेअर होता है ना. हा कबड्डीचा प्लेअर होता का? कॅन्सर झाला त्या खेळाडूला. काय ना ऋषभ आहे का? ऋषभ बाणासुरे. 1000 रुपये आपल्या आहे ना तो पोरगा. 1000 रुपये दे बरं. नसतील तर मी घालू का खिशात? दे. मला भाऊ चांगला आहे. चुलत भाऊ असून हराने नाही करत. माझ कौरवानं हराने केली पांडवाशी. म्हणून 101 संपले. 5 जिवंत राहिले. असे आम्ही 2 जण जिवंत आहोत. दोघांच्या नियत मध्ये खोट नाही. तिसरा तबल्यावाले तेही यशस्वी. ड्रायव्हर धनगराचा मुलगा आहे. 16 वर्ष झाले गाडी चालवते. काय नाव? वडील आहेत का? मी दादाराव भाऊंना ऋषभचे वडील दादाराव भाऊ बाणासुरेजींना विनंती करतो.
तुमच्या या भावाकडून 1100 रुपये दे. 100 टाक ना अजून. तू राहू दे वानखडे साहेब, तुम्ही द्या 100. आहेत का बाबा? या. धन्यवाद. मी दादाराव काकांना विनंती करतो, तुम्ही हिंमत हारू नका. नांदगाव तुमच्या पाठीशी आहे. त्या खेळाडूला मदत केली नांदगावच्या मायबापांनी. टाळ्या वाजवा नांदगाववाल्याच्या. ते जर आले नाहीत तर त्यांना तुम्ही देऊन टाकता त्यांच्या वडिलांना. नाही, त्याची आई आहे. आईने दुःख मानू नको. संघर्ष करावं लागते बाई. तुम्हा महिलांनी कध्याचं दुःख नका मानू. आत्महत्या करू नका. शेतकऱ्यांना तर अजिबात नका करू. मुसलमानाचा आदर्श घ्या. भंगारी किन पण पोट भरते. मारवाड्याचा आदर्श घ्या. कधी असं नाही करत त्या.